कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, तुम्ही मगासपासून काहीच खाल्लेलं नाहीये, निदान हे दूध तरी पिऊन घ्या। तुम्ही रागवलात ना माझ्यावर? नाही करायच्या, तुझ्यावर नाही रागवले मी सिच्युएशनवर रागवले। कसं आहे ना निशी, एक आई नेहमीच आपल्या मुलाशिवाय दुसरा कशाचाही विचार करते, पण मुलं मात्र नेहमी स्वतःपुरता विचार करतात। जेव्हा तुम्ही आई वडील व्हाल ना, तेव्हा तुम्हाला आमचं दुःख कळेल। मी समजू शकते, तुला तुझ्या बहिणीसाठी ओवीसाठी इकडे थांबावंसं वाटत असेल, पण नीरजला समजायला नको का? नीरजला हा चान्स मिळाला नसता तर त्याला इकडे राहायला विरोध केलाच नसता मी। नीरजचे हे ड्रीम आहे, ते पूर्ण करण्याची त्याला जर एवढी मोठी संधी मिळते आणि आता ती संधी निग्लेक्ट करणं हे कितपत बरोबर आहे? आणि नीरजसाठी बॅडमिंटन म्हणजे काय हे तुला माझ्यापेक्षा जास्त चांगलं माहितीये। तरी सुद्धा नीरज असं का वागतो ना, मला खरंच कळत। आता तर मला या मुलाची काळजी वाटायला लागली। आई, तुम्ही नका काळजी करू, मी सांगेन सरांना, मी समजवते त्यांना। आम्ही जाऊ फॉरेनला। निशी, अगं तू जा असं माझं अजिबात म्हणणं नाहीये। तू थांब, हवं तर ओवीसाठी, तिची काळजी घे। हवं तर मी तुझ्या बरोबर थांबते। ओवीला जेव्हा बरं वाटेल ना, तेव्हा मी तुझी तिकडे जाण्याची सगळी व्यवस्था करेन। पण एवढ्या कारणासाठी त्यांनी ऑफर नाकारणं मला नाही पटलं। आणि ओवीसाठी नाही, उद्या जरी तो माझ्यासाठी थांबला असता ना, तरीही मला आवडलं नसतं। कारण तुमचं वय स्वप्न बघण्याचं आणि पूर्ण करण्याचं आहे। मला पटतंय तुमचं म्हणणं, मी समजावेन सरांना। निशी, तू मला विचारलं होतंस ना की मला मदर्स डेला काय गिफ्ट हवंय म्हणून, आज मला ते गिफ्ट दे। नीरजचा तिकडे जाण्यासाठी मला होकार मिळवून दे। देशील ना मला हे गिफ्ट? प्लीज बेटा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।